रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जाती बात स्पष्ट की जाती कांग्रेस प्रदेश काँग्रेस कमिटी चे नेते श्री नानाभाऊ पटोले या राज्यामध्ये पक्षाला बळकट करण्यासाठी रात्रदिवस फिरत आहेत, काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्व काँग्रेस पक्षाला मजबूत करत इतर नेते ते शोधा. मी पण शोधतोय तो कोण नेता आहे, असा कोण बिचौलिया आहे तो महाराष्ट्रामध्ये, जो पक्षाला बाकीच्या पक्षांशी हात मिळवणी करून पक्षाला कमजोर करण्याचा प्रयत्न करतोय. अशा कोण नेता आहे महाराष्ट्राचा, त्याचा मी पण शोध करतोय, तुम्ही पण शोध करा. तुम्हाला माहिती मिळाली तर मला सांगा. महाराष्ट्राचा नेता आहे. एकीकडे म्हणतायत की काँग्रेसच्या पक्षाबद्दल पक्ष नेतृत्वाबद्दल तुमची नाराजगी आहे, परंतु भविष्यातले पर्याय काय असतील? तुम्ही तुमचा प्रश्न करेक्ट करा. पक्षाच्या नेतृत्वावर मी कुठलाही प्रकारचं भाष्य केलेला नाही. पक्षाच्या नेतृत्व आमचे नेते राहुल गांधीजी आहेत, आमचे नेते सोनिया गांधीजी आहेत. आम्ही गांधी नेहरू परिवाराच्या नेतृत्वावर आमचा ठाम विश्वास होता आहे, राहणार आहे. त्याची कुठलीही तडजोड होणार नाही. नंबर एक, जे काही लोक खालच्या पातळीवर पक्षाला चुकीचा निर्णय करण्यामध्ये नेत्यांना प्रेरित करत असतात, चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत असतात, अशा नेत्यांचा पर्दाफाश करणं गरजेचं आहे पक्षाच्या हितासाठी, जेणेकरून आज किंवा उद्या येणाऱ्या काळामध्ये पक्ष कमजोर होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मी एवढा बोल्ड डिसिजन घेतलेला आहे. आमच्याकडे कुठलाही पर्याय नाही. पर्याय निघाल्याचा काही प्रश्नच त्याच्यामध्ये निर्माण होत नाहीये. कुठलाही हे नाही. जिस तरह की भावना अल्पसंख्यक समाज की पूरे महाराष्ट्र में बनी है, उसको लेके मैं भी आहत हूँ. और पार्टी में ऐसी क्या मजबूरी थी या क्यों ऐसी गलती हुई है कि हम अल्पसंख्यक समाज जो महाराष्ट्र में साइजेबल तादाद में है, मराठवाड़ा में 35% से ज़्यादा अल्पसंख्यक समाज है, विदर्भा में 22 से 25% अल्पसंख्यक समाज है, मुंबई में 26 से 28% अल्पसंख्यक समाज है. उसके बावजूद पूरे महाराष्ट्र में एक भी अल्पसंख्यक समाज का उम्मीदवार पार्टी नहीं दे पाई है. उसका कारण क्या है, वो कहीं ना कहीं ढूंढना जरूरी है. और लोगों के जो सवाल हैं उसका जवाब मेरे पास भी नहीं है. इसीलिए मैंने निर्णय लिया है कि मैं प्रचार समिति और स्टार कैंपेनर की जो लिस्ट है उससे यादी है, उससे मैंने राजीनामा देने का निर्णय लिया और मैंने राजीनामा दे दिया. आपने लेटर में ये साफ किया है कि मुसलमानों के वोट चाहिए लेकिन मुसलमानों की नुमाइंदगी नहीं दी जाती, तो इस पर आपका क्या मामला है पूरा, आप क्या कहना चाहते हैं? देखिए, ये मेरा कहना बाद में आता है, लेकिन ये समाज ये सोच रहा है. महाराष्ट्र में जो साइजेबल समाज है, भारी तादाद में जिसकी लोक संख्या और मतदाता इस महाराष्ट्र में है, वो समाज की भावना बन रही है कि कांग्रेस पार्टी हमसे वोट तो हमसे लेना चाहती है, लेकिन हमको नेतृत्व करने का मौका नहीं देती, हमारा रिप्रेजेंटेशन नहीं देती हमको. ये कहीं ना कहीं लोगों में भावना पैदा हुई है. उस भावना को मैंने पार्टी आला कमान को अवगत कराया. लेकिन जो लेटर लिखा है आपने, उसके बाद दिल्ली से कुछ बड़े नेताओं ने संपर्क किया, आपको मनाने की कोशिश की कि इसका कंपनसेशन पहले और किया जाएगा. सवाल कंपनसेशन का नहीं होता है. दुर्घटना होने के बाद कंपनसेशन दिया जाता है. तो सावधानी हटी, दुर्घटना घटी, तो सावधानी हटी क्यों? सवाल ये है कि पार्टी को हम मजबूत करना चाहते हैं. आज देश को बचाने की लड़ाई कांग्रेस के हम सबके नेता राहुल गांधी जी लड़ रहे हैं. 5,000, 7,000 किलोमीटर की अपनी जान की परवाह किए बिना
वो पदयात्रा कर रहे हैं, भारत को जोड़ने का काम कर रहे हैं रात दिन। काँग्रेस पक्षामध्ये राहुल गांधीजी आमचे नेते आहेत, सोनिया गांधीजी आमचे नेते आहेत, काँग्रेस पक्षाची विचारधारा आमच्या रक्तामध्ये आहे, त्याच्याशिवाय काय नाही। यापूर्वी असं कधी घडलं होतं काँग्रेसच्या बाबतीत, आता जे घडलंय याला केंद्र जबाबदार आहे की राज्यातलं काँग्रेसचं नेतृत्व जबाबदार आहे? राज्य काँग्रेसनी तर 2 महिन्यापूर्वीच आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला लढायचं आहे, त्यांनीच मला तयार केला होता, महाराष्ट्राच्या नेत्यांनी तयार केला होता। एकाच महाराष्ट्राचे नेते आहे ज्यांच्यामध्ये किडा आहे, बोलायला येत नाही, आजूबाजूला कोणी नाही, आपला जिल्हा सांभाळू शकत नाही, असे एकाच नेते आहेत महाराष्ट्रामध्ये आणि काही बिचौली तयार झालेले आहेत पक्षामध्ये। म्हणून पक्षाचे जे आमच्या शीर्ष नेतृत्व आहे त्याला जागृत करणं आमचा कर्तव्य आहे। आता ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे, काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला मी अवगत केलेलं आहे। पण आता हे नाराजी असेल तर केंद्र शासनाला आहे, प्रश्न खंडाचा नाहीये, आमचा पक्ष लोकतांत्रिक पक्ष आहे। आमच्या पक्षामध्ये जर कुठे कोणी चुकत असेल तर त्याला त्याच्यासाठी पक्षाला सांगितला पाहिजे। म्हणून आम्ही जे महाराष्ट्राच्या लोकांची भावना आहे, समाजाची जी भावना आहे, त्या भावनाच्या अनुसरून मी हा निर्णय घेतला। जर तुम्हाला MIM कडून ऑफर आलेली आहे काँग्रेस पक्ष सोडून तुम्ही त्यांच्याकडे या? मला MIM वर काय भाष्य करायचं नाही आहे आणि मला त्यांनी जे सहानुभूती दर्शवलेलं आहे त्यांना धन्यवाद। मला कुठलाही प्रकारचं त्याच्यावर भाष्य करायचं काही नेत्यांचं म्हणणं असं आहे की पक्ष अडचणीमध्ये आहे, मागे घेऊन आपण पक्षाला साथ दिली पाहिजे। निश्चितपणे मी पक्षाचा कर्मठ कार्यकर्ता आहे। त्याच्यापूर्वी मला पक्षाने जे जबाबदारी दिली, वेस्ट बंगालमध्ये कंपेनमध्ये टाकलं मला, मी तिथे जाऊन आलो। मला राजस्थान गुजरातची जबाबदारी तिथे जाऊन आलो, मी गोव्याची जबाबदारी दिली, मी तिथे जाऊन आलो। कर्नाटक तेलंगणाची मला पक्षाने जे जबाबदारी दिल्या आहे, इमानदारीपणे मी जाऊन त्या जबाबदारी पूर्णपणे मी पाळलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा कुठलाही मी हे करणार नाही ज्याच्यामुळे पक्षाला नुकसान होतं। प्रत्येक निवडणुकाचा विषय असो किंवा सत्तेमध्ये भागीदारी देण्याचा विषय असो किंवा जिथे सत्ता आहे तिथे विकासाचा निर्णय घेण्याचा विषय असो, काँग्रेस पार्टी पक्षाची नेहमीची भूमिका राहिलेली आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्व जाती जमाती समाजाला बराबरच्या प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे, ही आमची काँग्रेस पक्षाची नेहमीची भूमिका राहिलेली आहे की आता सुद्धा आहे। तीच भूमिकावर पक्षाची नीती निर्माण झालेली आहे। परंतु दुर्दैव आहे की या महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभा निवडणुका चालू असताना 48 लोकसभा क्षेत्रामध्ये एकही अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवार दिला नसल्यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजगी उत्पन्न झालेली आहे। गेल्या 2 दिवसापासून माझ्याकडे विदर्भ असो, मराठवाडा असो, उत्तर महाराष्ट्र असो, पश्चिम महाराष्ट्र असो, मुंबईचे विविध संघटन असो, उत्तर भारतीय संघटन असो किंवा हिंदी भाषिक संघटन असो आणि प्रमुख जे अल्पसंख्याक समाजाचे प्रमुख संघटन आहेत महाराष्ट्रात, त्या सर्वांनी मला फोन करून रोष व्यक्त केलेला आहे। माझ्याशी लोक प्रश्न विचारत आहेत की अशी काय मजबुरी आहे काँग्रेस पक्षाची? तुम्ही काँग्रेसचे सिनियर लीडर आहात, महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष आहात, सिनियर लीडर आहात, तुम्ही बंगालला प्रचार करायला जात आहे, गुजरातला जात आहे, कर्नाटक तेलंगणाला प्रचारासाठी जात असतात, पक्षाला मत देण्यासाठी समाजाला विनंती करत असतात, पण महाराष्ट्रामध्ये एकही उमेदवार का दिला नाही हा लोक प्रश्न मला विचारत आहेत आणि मी सुद्धा त्या प्रश्नाशी अंशिक सहमत आहे की पक्षाची जी भूमिका आहे, जी नीती राहिलेली आहे नेहमी, हा या निवडणुकामध्ये का ढवळण्यात आलेली आहे, का उमेदवारी देण्यात आलेली नाही? महाराष्ट्रामध्ये अनेक लोकसभा क्षेत्र आहेत, मराठवाड्यामध्ये अनेक लोकसभा क्षेत्र आहेत जिथे 30 ते 35% अल्पसंख्याक समाजाच्या तिथे हे आहे, उपस्थिती आहे। मराठवाड्यामध्ये आहे, विदर्भामध्ये आहे,
मुंबईमध्ये आहे. मुंबईचे 6 ते 6 लोकसभा क्षेत्रामध्ये 25 ते 26% मतदान आहे. तर एकही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाने किंवा महाविकास आघाडीने एकही उमेदवार का दिला नाही हा प्रश्न जो निर्माण होतोय. त्यामुळे मी सुद्धा निर्णय घेतला की पहिल्या टप्पा दुसऱ्या टप्प्यामध्ये पक्षासाठी मी अनेक ठिकाणी जाऊन आलेलो आहे, प्रचार केलेला आहे. परंतु तिसरा चौथा पाचव्या टप्प्यामध्ये जे स्टार प्रचारक आणि महाराष्ट्राची जे प्रचार समिती आहे त्यातून मी त्यागपत्र दिलेला आहे. ये हमारे सभी नेताओं ने मुझे ही कहा था, मुंबई कांग्रेस ने भी मेरा ही नाम सूचित किया था अखिल भारतीय कांग्रेस कमेटी को, जो मुझे जानकारी दी गई है. सर आप पहले शुरू कर लीजिए, पहले हिंदी में एक बार बोलिए. फिर उसके बाद हम तो सवाल करेंगे. उसी को लेकर उसके बाद क्या निर्णय हुआ, किस परिस्थिति में निर्णय हुआ, मुझे उसके बारे में पता नहीं. सर, स्टार प्रचारक की पोजीशन से आपने इस्तीफा दिया है, क्या नाराजगी पूरा रही? हिंदी में पूरा ब्रीफ कर आपने दीजिए. कांग्रेस के टॉप नेताओं से बात की इसके बारे में कि, और आप सीनियर नेता हैं सर, आप बोल रहे हैं कि कांग्रेस के कोई नेता महाराष्ट्र में जो पार्टी को कमजोर करने की कोशिश करे. क्या आपको लगता है कि ये सारी बातें आप सीनियर नेता होने के नाते टॉप क्लास को बताएं? बिल्कुल, मैं पार्टी के नेतृत्व को और पार्टी के जो शीर्ष नेतृत्व है उनसे भी मिलकर खुद बताऊँगा. नंबर 1. नंबर 2, इस तरह से आप जैसा कि आप जानते हैं कि कांग्रेस पार्टी की एक विचारधारा रही है, कांग्रेस पार्टी की एक नीति रही, चाहे लोकसभा का चुनाव हो, विधानसभा का चुनाव हो या सरकार स्थापित हो, तो कांग्रेस पार्टी की हमेशा से एक नीति रही है कि हर जाति समाज को बराबर का प्रतिनिधित्व मिले, उम्मीदवारी लोगों को आबादी के हिसाब से हर राज्य में हर क्षेत्र में नेतृत्व करने का मौका दिया जाए, और सरकार बने तो जो योजनाएं लाई जाए उसमें सभी समाज की भागीदारी. ये एक मोटा एक नीति कांग्रेस पार्टी की हमेशा से रही है. महाराष्ट्र में इस लोकसभा चुनाव में महाविकास आघाड़ी 48 लोकसभा क्षेत्र में चुनाव लड़ रही है, और 48 के 48 लोकसभा चुनाव में एक भी अल्पसंख्यक समाज, हिंदी भाषी समाज को उम्मीदवारी न दिए जाने से समाज के लोग बहुत आहत किए हैं. पिछले 2 दिन से मुझे विदर्भ से, मराठवाड़ा से, पश्चिम महाराष्ट्र से, मुंबई से अनेक संगठन के पदाधिकारी, अनेक कांग्रेस के नेता, कांग्रेस के कार्यकर्ता, अलग अलग सभी समाज के जो संगठन हैं उनके नेता, वो मुझसे सवाल पूछ रहे हैं कि आप कांग्रेस पार्टी के सीनियर लीडर हैं, कांग्रेस पार्टी ने महाराष्ट्र में आखिर एक भी अल्पसंख्यक समाज को उम्मीदवारी क्यों नहीं दी.